नमस्कार मित्रांनो, आरसी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी उर्मिला चव्हाण। आपण आज बनवणार आहोत मल्टीग्रेनपासून पेज बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, काजू, बदाम आणि मखाणे। गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये घरी बनवलेलं साजूक तूप टाकलेलं आहे। याची रेसिपी आपल्या आरसी ब्लॉगवर अपलोड केलेली आहे। तूप असा मस्तपैकी गरम झालेला नंतर त्यामध्ये आपण जे मल्टीग्रेन घेतलेले आहेत ते मल्टीग्रेन मस्तपैकी भाजून घेणार आहोत। यामध्ये आपण टाकलेली आहे बाजरी, ज्वारी आणि नाचणी। हे तिन्ही पदार्थ आपण पहिले साजूक तुपामध्ये मस्त भाजून घेणार आहोत। छानपैकी भाजून झाल्यानंतर त्यानंतर बाकीचे जिन्नस सुद्धा आपण काय करणार आहोत, या तुपामध्ये भाजून घेणार आहोत। भाजताना काळजी घ्यायची की हे सर्व जिन्नस करपून द्यायचे नाहीत। मंद आचेवर एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत ते सर्व जिन्नस भाजून घ्यायचे। त्यानंतर आपण ओट्स टाकलेले आहेत। ओट्स मस्तपैकी या सर्व जिन्नसमध्ये आपण थोडे भाजून घेणार आहोत। मिश्रण सतत हलवत राहायचं। आता हे सर्व सारे जिन्नस भाजून झाल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। अशा डिशमध्ये काढून घ्यायचे की ती लवकर थंड होईल आणि पसून घ्यायचे थोडे। त्यामुळे काय होईल की लवकर सर्व पदार्थ लवकर थंड होतील। त्यानंतर ती कढई आपण साफ करून घेणार आहोत। कढई साफ झाल्यानंतर गरम करायची आणि त्यामध्ये थोडंसं आपण परत एकदा तूप घालणार आहोत। तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मखाणे भाजणार आहोत। मखाणे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे। त्याच्यातला ओलसरपणा जायला पाहिजे। मखाणे भाजून झाल्यानंतर आपण त्या जिन्नसमध्ये टाकूया। त्यानंतर परत आपण साजूक तूप वापरणार आहोत। जे ड्रायफ्रूट्स आपण यूज करणार आहोत ते भाजण्यासाठी। मी फक्त काजू आणि बदामच यूज केले। तुम्ही इतर ड्रायफ्रूट्स पण यूज करू शकता, जसं की पिस्ता, मनुका, अक्रोड किंवा सीड्स पण यूज करू शकता। जास्त करपून द्यायचे नाही, थोड्याच प्रमाणात भाजून घ्यायचे। काजू बदाम भाजून झाल्यानंतर ते आपण मिश्रणात मिक्स करणार आहोत। त्यानंतर मिश्रण थंड झाल्यानंतर मी मिक्सरचा जार घेतला आहे। मीडियम साईजच्या जारमध्ये आपण हे सर्व जिन्नस बारीक करून घेणार आहोत। थोडासा भरडच ठेवायचा, जास्त बारीक पण नाही करायचा, जेणेकरून ती जी पेज आपण व्यवस्थितपणे खाऊ शकतो किंवा असं दाताखाली ते कण आले तर छान लागतं। अशा प्रकारे आपण हे पेजेचे मिश्रण तयार केलेले आहेत। हे जे मिश्रण आपण फ्रीजमध्ये 2 किंवा 3 महिने तसंच ठेवू शकतो। नंतर आपण पेस्ट तयार करणार आहोत। एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे 1 ग्लास आणि त्यामध्ये 2 चमचे मल्टीग्रेन मिश्रण टाकलेलं आहे, जो आपण आता केलेलं।
आणि छानपैकी असे ढवळून घ्यायचं, गुठल्या होऊन द्यायचे नाही. त्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचं. मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडं 1 ग्लास भरून तसं दूध टाकायचं. दूध ऑप्शनल आहे, मला जर आवडत असेल तुम्ही टाकू शकतात. आणि अशा प्रकारे आपली मल्टीग्रेन पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही रोज मॉर्निंगला ही पेस्ट पिऊ शकता. इट्स व्हेरी हेल्दी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.